नमस्कार मित्रांनो, अपूर्णांकांवरील क्रिया या व्हिडिओमधील या भागात आपण अपूर्णांक संख्या रेषेवर कसे दाखवायचे याचा सराव करू। पहिले गणित आहे सर्वप्रथम आपण एक संख्या रेषा काढूया आणि या संख्या रेषेवर एकक दाखवूया। शून्यापासून सुरू करू आपण, कारण का आपण फक्त धन अपूर्णांकच पाहतो आहोत। पहिला आहे 3 पंचमांश। आपण पाहतो हा छेदाधिक अपूर्णांक आहे आणि छेदाधिक अपूर्णांक हे नेहमी 0 आणि 1 च्या मध्येच वास्तव्य करतात आणि त्यासाठी आपल्याला करायचं आहे, याचा छेद आहे 5, म्हणजे 0 ते 1 या एककाचे आपल्याला 5 समान भागामध्ये विभागणी करायची आहे। 1 2 3 4 5 आणि अंशा इतक्या भागामध्ये आपल्याला पुढे जायचं आहे, म्हणजेच 1 2 3, म्हणजे आपण पोहोचणार आहोत इथे। पुढचा अपूर्णांक आहे 2.3 हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे। आपल्याला सर्वात प्रथम पूर्णांक पाहायचा आहे, पूर्णांकाच्या एककावर आपल्याला जायचं आहे। पूर्णांकाचा एकक आहे 2, म्हणजे आपण इथे पोहोचलेलो आहोत। या पुढील एककाचे आपल्याला याच्या छेदा इतके भाग करायचे आहेत। इथे छेद आहे 4, म्हणजे आपल्याला 4 भाग करायचे आहेत। आपण केलेले आहेत 4 भाग, 1 2 3 4, आणि 2 पूर्णांकाच्या पुढे आपल्याला 3 भाग जायचे आहेत। 3 अंश 3 आहे, म्हणजे 3 भाग जायचे, म्हणजे 1 2 3, आणि म्हणजे आपण पोहोचणार आहोत या इथे, आणि आपला अपूर्णांक असणार आहे इथे। तिसरा अपूर्णांक आहे 3.1 किंवा 3.1/6। 3 पूर्णांक आहे, म्हणजे आपल्याला तिसऱ्या एककावर जायचं आहे। पहिल्यांदा आपण तिसऱ्या एककावर पोहोचलोय। तिसऱ्या एककाच्या पुढे आपल्याला ह्या एककाचे 6 समान भाग करायचे आहेत। आपण 6 समान भाग केलेत, 1 2 3 4 5 6, आणि त्यामध्ये आपल्याला 1 अंशा इतका, म्हणजेच 1 घर पुढे जायचं आहे। 3 पूर्णांकापासून 1 घर पुढे, म्हणजे आपण पोहोचलो आहोत इथे, आणि हा आपला आहे 3.1/6। करूयात आपण पुढचं गणित। खालील संख्या रेषेवरील ए आणि बी बिंदूंचे अपूर्णांक त्यांच्या समोर लिहा। आता इथे आपण पाहू तर 0 ते 1 या एककामध्ये 1 2 3 4 5 6 समान भाग केलेले आहेत। याचाच अर्थ याचा छेद 6 आहे, आणि ए बिंदू हा 5व्या भागावर आहे, म्हणजेच याचा अंश आहे 5, म्हणजेच ए आहे 5/6। बी बिंदू 1 च्या पुढे आहे, म्हणजे तो एक पूर्णांक आहे, त्यात हा पूर्णांक युक्त आहे, आणि 1 2 3 4 अंश पुढे आहे, म्हणजे 4/6। इथे पाहूया आता आपण 0 आणि 1 एककाचे किती भाग केलेत, 1 2 3 4 5 6 7 भाग केलेले आहेत, म्हणजे छेद आहे 7, आणि अंश आहे 1 2 3, तिसऱ्या अंशावर आहे 3/7। इथे मात्र एक पूर्णांक सुद्धा आपल्याकडे आहे, एक पूर्णांक आहे, आणि त्यानंतर 1 2 3 अंशावर आहे हा बिंदू, म्हणजे 3/7। अशा तऱ्हेने आपल्याला हे चारही बिंदू अपूर्णांकामध्ये दाखवता येतात। अपूर्णांक धड्यावरील मराठी टू इंग्लिश शब्दकोश। अपूर्णांक फ्रॅक्शन,
भिन्न छेद अपूर्णांक अनलाईक फ्रॅक्शन, छेदाधिक अपूर्णांक प्रॉपर फ्रॅक्शन, अंशाधिक अपूर्णांक इम्प्रॉपर फ्रॅक्शन, सममूल्य अपूर्णांक इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन, समच्छेद अपूर्णांक लाईक फ्रॅक्शन, पूर्णांकयुक्त अपूर्णांक मिक्स्ड फ्रॅक्शन, अंश न्यूमरेटर, छेद डिनॉमिनेटर, सामायिक विभाजक कॉमन फॅक्टर, गुणाकार व्यस्त रेसिप्रोकल. आम्हाला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच. तर मग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर सुद्धा करा. आमचे इतर व्हिडिओज पाहण्यासाठी खालील व्हिडिओ लिंक्सवर क्लिक करा.